शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार। शिवसेना नेत्यांचा भाजपात प्रवेश करून घेतला जात असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज। भाजपकडून युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप। फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावलं। उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं सुरुवात केली। तुम्ही कराल ते चालतं, भाजपने केलं तर चालणार नाही, ही भूमिका योग्य नव्हे, फडणवीसांनी खडसावलं। एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश नको असा निर्णय। फडणवीस आणि शिंदेंमधल्या बैठकीत निर्णय। महायुतीत मिठाचा खडा पडू नये याची दोन्ही पक्षांनी काळजी घ्यावी, शिंदेंचं विधान। शिंदेंच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार। आदित्य ठाकरेंची खोचक एक्सपोस्ट, याला म्हणतात चोर मचाये शोर। आता परत कुणीतरी गावी जाणार, शिंदेंवरही साधला निशाणा। शिवसेनेच्या नाराजीनंतरही भाजपाचं ऑपरेशन लोटस सुरूच। दादा भुसेंचे विरोधक अद्वै हिरेंचा भाजपा प्रवेश, तर संजय शिरसाटांविरोधात निवडणूक लढलेला राजू शिंदेंच्याही हाती कमळ। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशी अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्यावर ठपका। पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची चर्चा। राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए कोर्टाचा झटका। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मलिकांविरोधात आरोप निश्चिती। भाजपाच्या यादीत अनुभवी आणि नवे चेहरे असं मिश्र समीकरण दिसेल। लवकरच एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेऊ, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। दारू पार्टीमुळे गाजलेल्या वांद्रेतल्या इव्हेंटला आशिष शेलारांचीही उपस्थिती। इव्हेंटमध्ये शेलार असल्याचा फोटो अखिल चित्रेंकडून पोस्ट। किल्ले अडवा, अड्डे बनवा, सांस्कृतिक मंत्रालयाचं नवं धोरण, चित्रेंची टीका। बिबट्यांसंदर्भात सरकारची विशेष बैठक। नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करा। बिबट्याचे हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मुंबईत आणि उपनगरात मध्यरात्रीपासून सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार। वडाळ्यातल्या गॅस गळतीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याची माहिती।